अरे संभाजी ब्रिगेडच्या बांडगुळानो तुम्ही मला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. बिरोबा माझा देव आहे. तुम्ही चोंबड्यानं कधी बिरोबाच्या पाया पडलाय का? बिरोबाचं मंदिर तुम्हाला माहित आहे का? जातीवाद करण्याशिवाय समाजामध्ये तेढ निर्माण करण्याशिवाय तुमच्या संघटनेचा अजेंडा काय आहे? एक 5 मिनिटं तुम्ही अजेंडा सांगा महाराष्ट्राच्या समोर. संभाजी ब्रिगेडचा अमुक अमुक अजेंडा आहे. जातीत भांडणं लावणं, जातीमध्ये तेढ निर्माण करणं, समाजमध्ये वातावरण खराब करणं, याच्या पलीकडे तुमचा अजेंडा काय आहे? ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही संघटना चालवता, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीमध्ये आमचा काही आक्षेप नाही अशी तुम्ही स्टेटमेंट करता. तुम्ही मला सल्ले देऊ नका. मी आणि बिरोबा आम्ही दोघं बघून घेऊ. तुम्ही चोंबडेपणा करायची अजिबात आवश्यकता नाही. आणि तुम्हाला मी पुरवून आपलं देश हे राज्य असेल, लोकशाही आहे, कायद्यावरती चालणारं आपली सरकार आहे. सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, यांचे काही निर्णय येतात ते आपल्यासाठी बंधनकारक असतात. आणि म्हणून केंद्र सरकारनं काय भूमिका मांडली हे मला माहित नाही. पण तुम्ही जे सांगताय तर बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येईल त्याच्यावरती केंद्र सरकार पुढे जाईल. तर केंद्र सरकार बिलाच्या बाबतीमध्ये जी मागे भूमिका घेतली त्या भूमिकेवरती ठाम राहिलेला आहे. फक्त सुरेश चव्हाणांवरती असं म्हणताय शेख तर म्हटलं पुढे ते असं पण बोलले की बाबा राजकीय पार्श्वभूमी दरोडेखोराची ह्याची आहे, त्यामुळे त्यांना अजित पवारांना कार्यक्रमाला बोलवण्याची हिंमत झाली नाही असं त्यांनी. बघा, दरोडेखोर हे म्हणतायत का नाही मला, ह्या विषयावरती मी कधी बोलत नव्हतो. परंतु हे राष्ट्रवादीचंच काम आहे. माझ्यावरती जे मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला तेव्हा त्यांचा तिथं अपक्ष आमदार 2009 साली जो 17 उमेदवारांनी इच्छुक पाठिंबा दिला होता आणि तेव्हा मी विधानसभेची निवडणूक लढवली. मला 19,000 मतं पडली आणि हा गडी 2-2.5 मतांनी पडला. तेव्हा स्वर्गीय R.R. पाटील मेलेल्या माणसावरती बोलायचं नसतं, परंतु हे सातत्यानं या विषयावरती बोलतायत. तर ते तेव्हा गृहमंत्री होते आणि ते त्यांचे एकदम मानसबंधू होते. तिथं आमच्या आतपाडीत जरा काय दगड जरी पडला तरी लगेच त्याची केस व्हायची. आता एका लग्नामध्ये मी त्या लग्नपत्रिकेतला प्रमुख पाहुणा होतो. लग्नपत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं आणि त्या लग्नामध्ये भांडणं झाली. जेव्हा भांडणं झाली तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित नव्हतो. मी 1 तास लेट तिथं आलो होतो. तरी सुद्धा माझ्यावरती केस घातली. हे राष्ट्रवादीचंच पाप आहे. आणि तेव्हा या बिंडोक लोकांना माहित नाही, मी 22व्या वर्षी सफारी गाडीतनं फिरतोय. तेव्हा तुमच्या छड्या सुद्धा तुम्हाला नीट घालायला नव्हत्या. हे माझी पार्श्वभूमी लोकांना विचारून घ्या. आणि धनगराचा पोरगा आहे, असल्या चोऱ्या माऱ्या करायची आमची अवलाद नाही रे. परंतु आता तुमचा जेव्हा मी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतो तेव्हा प्रस्थापितांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. एक तर पोलीस, दुसरा तहसीलदार, तिसरा तलाठी, चौथा ग्रामसेवक, मग SP, कलेक्टर. प्रशासनाशिवाय हे जगू शकत नाहीत. आणि म्हणून त्यांनी ते माझ्यावरती केस टाकली. आणि त्यामुळे असली कोणी लोक माझ्या विरोधात बोलत असतील. मी या विषयावरती बोलतोय. कार्यक्रमाला कुणाला बोलावणं कुणाला नको आमचा विषय ना. तुम्ही कशाला एवढंच नको तर कुठल्या गाडीत बसू, हा आमचा विषय. आम्ही तुम्हाला कुणाला बोलतो, तुमचे सगळे कार्यक्रम होतात, हा विषय आमचा आहे, समाजाचा विषय आहे. समाज ठरवत कुणाला बोलवायचं. समाजाला वाटलं तुम्हाला बोलवायचं तर तुम्हाला बोलवतो.